असताना एक वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या. नानांचा पोरगा त्या ठिकाणी तुमच्या नानांचा पोरगा पाडायचा. कारण नाना त्या ठिकाणी आल्यानंतर इथल्या तमाम मायबाप जनतेच्या सेवा होत होत्या. आणि मग या ठिकाणी त्या वेगवेगळ्या भूमिका एकत्रित येऊन दोन वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या, मदती झाल्यानंतर सुद्धा आज गावोगाव मीटिंग, चर्चा, बैठका होत आहेत. ज्यांनी पळून मदत केली त्यांना सुद्धा पश्चातापाची भावना होती. मग ज्यांनी प्रमुख लोकांना पश्चातापाची भावना होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय भूमिका होत असेल, काय हाल होत असेल हे आपण तपासून बघण्याची बंधूंनो या ठिकाणी वेळ आलेली आहे. आज तुमच्या पुढं मी तुम्हाला कुठल्याही दमदाटीची, तुमच्यावरती कुठली कारवाईची, तुमच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही असं केलं तर तसं करीन कधीच. कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं शेवटच्या श्वासापर्यंत लोकांशी नतमस्तक होऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं. स्वीकारलं तरी आनंदाने, नाही स्वीकारलं तरी आनंदानं, ही भूमिका त्या ठिकाणी वडिलांनी शिकवली आहे. म्हणून तुमच्या पुढे हात जोडून तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे. कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन इथल्या वडीलधाऱ्यांचा, तरुण सहकाऱ्यांचा, माता भगिनीचा, मायमावल्या देखील मला आशीर्वाद द्यायला येतो उपस्थित आहे. यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी तुमची पुढची या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन ही लढाई लढण्यासाठी तुमचं पाठबळ, तुमचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी उद्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही सांगितलं. लढ म्हणल्यानंतर लढायची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी तुमच्या गावापर्यंत, भागापर्यंत आलोय. कारण नानांनी दिलेली शिकवण आहे, कोणती पण भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबत काम करणाऱ्या वाडवडिलांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, तरुण सहकाऱ्यांच्या सोबत घेऊन, विश्वासात घेऊन, विचारात घेऊनच त्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा. ही आजपर्यंत आपल्याला दिलेली बंधूंनो त्या ठिकाणी शिकवण आहे. आज तुम्ही म्हणत असाल या 3.5 वर्षाच्या काळात काय झालं. एक गोष्ट सांगतो, आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं. मंगळवेढा तालुका दुष्काळात समाविष्ट नाही, मात्र आजूबाजूचा पलीकडे 4-5 किलोमीटरवर असणारा सांगोला तालुका, त्या ठिकाणी माडा आहे, पंढरपूरचा भाग, त्या ठिकाणी मोहोळचा भाग जर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत असेल आणि जिथे खरी गरज आहे तो मंगळवेढचा भाग दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत नसेल तर मला आवर्जून सांगायचं आहे, आमदार काय करू शकतो. 2014ला तारीख त्या ठिकाणी तुम्हाला अजून परत सालासहित सांगतो, 2014ला देखील आपला मंगळवेढा तालुका दुष्काळाच्या यादीतनं वगळला होता. आपल्या आमदार हक्काचा असल्यानंतर नानांनी त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण 2014ला मुख्यमंत्री होते. मुंबईत जाऊन ठाण मांडून सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची वणवण आहे, शेतीच्या पाण्याची वणवण आहे आणि तुम्ही दुष्काळाच्या यादीतून हा तालुका माझा वगळला आहे, माझ्यावरती अन्याय अत्याचार होणार आहे आणि हा जर अन्याय अत्याचार केला तर तुमच्या मुंबईतलं दालन मी सोडणार नाही. तुम्ही त्यावेळेचा JR तपासा बंधूंनो. महाराष्ट्रातला एकमेव मंगळवेढ्यासाठीचा स्वतंत्र मंगळवेढ्याच्या दुष्काळ यादीत समाविष्ट केला म्हणून मंगळवेढ्याचा स्वतंत्र एकमेव JR आहे. आणि मग तुम्ही म्हणाल JR काढल्यावर काय होतं. जर JRच्या यादीमध्ये आपल्या मंगळवेढ्याचा जर समावेश असता तर तुम्हाला हेक्टरी ज्यांच्या फळबाग आहेत त्यांना 30,000 रुपयाचं हेक्टरी त्या ठिकाणी अनुदान मिळालं असतं. तुमच्या सांगोल्यात कोणताही पैपावणा असेल, मित्र परिवार असेल तर त्याला तुम्ही विचारा. सांगोल्यातल्या पलीकडच्या गावांना ज्यांना बागायती क्षेत्र आहे त्यांना 30,000 रुपये आणि जिरायतवाल्यांना 13,000-15,000 रुपये त्या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावरती जसं जशी पिकाची नोंद आहे त्या पिकाच्या नोंदीनुसार तुम्हाला त्या ठिकाणची रक्कम मिळाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मोफत आहे. आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या फी